जय सद्गुरू मंडळी, मी रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर मी आज बनवणार आहे मंचुरियन, व्हेज मंचुरियन। त्यासाठी इथे कोबी घेतलेली आहे, 2 शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर घेतलेला आहे। आता मंडळी इथे कोबीचा गड्डा जो आहे तो आपल्याला एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे। म्हणजे मंचुरियनमध्ये एकदम बारीक असं कट केलं पाहिजे। तर या पद्धतीने खूपच असं बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी एक गाजर घेतलं होतं आणि ते सुद्धा वरून त्याचं असं किसून घेतलेलं आहे आणि फोडी करून घेतले। त्याच्यानंतर शिमला, कारण इथे मी जी चॉपर आहे त्याच्यामध्ये घालून इथे बारीक करणार आहे। आलं, लसूण आणि इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याची पेस्ट बनवणार आहे। इथं सर्व भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत, थोडं मीठ घातले आणि नंतर हिरवी मिरची, लसूण, आलं याची जी पेस्ट आहे ती घातले, थोडं लाल तिखट घालते। त्याच्यानंतर इथे सोया सॉस आहे तो घालते। आता बघा इथे आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ जे आहे हे माझं घरगुती पीठ आहे। आता इथे जे व्हाईट कलरचं मिळतं ते सुद्धा घेतलं तरी चालेल आणि इथे मैदा घेतला। आता हे आपल्याला आवडीने असं म्हणजे याच्याने आपल्याला किती लागतं काय लागतं अशा पद्धतीने इथे घालायचं आहे। मी इथे खाण्याचा कलर थोडा घातलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे। आता हे आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पाणी लागलंच तर आपल्याला घालायचं आहे। आणि आता इथे असे बॉल्स बनवायचे आहेत, एकदम गोल नाही, तर आपण जे जसे भजे काढतो त्याच प्रकारे इथे असे मंचुरियन बनवून घ्यायचं आहे। आता बघा मंचुरियन इथे मस्त असे गोल्डन कलरवाला आपल्याला तळून घ्यायचे आहेत। खूप सुंदर असा कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता इथे याच पद्धतीने सर्व असं मंचुरियन आपल्याला इथे असे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे गोलाकारसुद्धा देऊ शकता। इथे आता मी त्याच कढईमध्ये थोडं तेल घातले आणि हिरवी मिरची असे लांब चिरून घेतलेली आहे, आलं आणि लसूण असं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते मस्त असं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी उभा कांदा चिरलेला होता तो सुद्धा इथे असं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आता इथे मी लाल एक शिमला मिरची आणलेली होती, ती शिमला अशी कट करून घेतलेली आहे उभी, ती सुद्धा इथे आता मस्त आपल्याला तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायचं आहे। हे सर्व असं आपल्याला असं नरम पडेपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे, चांगलं शिजेल। थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी कोबी असा बाजूला काढून ठेवलेला होता तो सुद्धा घालून घेतलेला आहे। आता हे भाज्या आपल्या आवडीने घ्यायच्या आहेत आपल्याला। तर इथे मस्त असं आपलं फ्राय झाल्यानंतर इथे मी कॉर्नफ्लॉवर किंवा तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता, याची अशी वेस्ट करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला सोया सॉस, टॅमॅटो सॉस आणि इथे हे जे चिल्ली आहे ती रेड चिल्ली आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सुंदर लागतं बघा, तुम्ही या पद्धतीने बनवाल तर मुलं खूप आवडीने खातील। आता आपण ही पेस्ट पण टाकून घेऊया। आता इथे आमच्या खेड्यागावात जास्त कोणी बनवत नाही, पण क्वचितच एखादं बनवलं तर, आणि मी खूप दिवसांनी म्हणत होते म्हणून म्हटलं ट्राय करून बघूया आपण पण। तर खूप छान प्रकारे मला जमलं आणि खूप सुंदर, मुलांनाही खूप आवडलं। आता बघा इथे मस्त असे आपले इथे ग्रेव्ही झालेली आहे। आता आपण इथे जे बॉल्स बनवले होते मंचुरियनचे ते घालून घेऊया। तर मंडळी आता इथे आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे, हे पहा। आणि खूप सुंदर ही रेसिपी होते, खायला खूप टेस्टी लागते बघा, छान मस्त आपले आता इथे आपल्याला फक्त 1 मिनटाकरता असे
मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काही. आता इथे आपल्याला शिजवायचं वगैरे काहीच नाही. आता पाहू शकता तुम्ही मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घेतले मी. आता इथे आपले मंचुरियन, व्हेज मंचुरियन तयार झालेला आहे. वा, एकच नंबर झालेला आहे आणि कलरसुद्धा खूप खूप सुंदर आलेला आहे. तर मंडळी, ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.